अम, सद्गुरू नेहमी एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर जोर देतात. ते म्हणतात की भीती आणि चिंता हा केवळ आपल्या अनिर्बंध कल्पनाशक्तीचा परिणाम आहे. अगदी बरोबर. म्हणजे जी परिस्थिती कदाचित कधीच उद्भवणार नाही ना, त्या परिस्थितीचा त्रास आपण आत्ताच करून घेत असतो. तर पुस्तक कट्टा या यूट्यूब चॅनलवरच्या आजच्या या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. नक्कीच. आज आपण माइल्स निस्का यांच्या दी आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकातील अगदी शेवटच्या धड्यावर म्हणजे निष्कर्षावर अत्यंत सखोल चर्चा करणार आहोत. कारण आपण नेहमी पाहतो की अतिविचारामुळे किंवा ओव्हरथिंकिंगमुळे माणूस स्वतःलाच एका अशा संकटाची शिक्षा देत असतो जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतं. हो ना. आणि ही शिक्षा माणूस स्वतःला वारंवार देतो. कारण बघायला गेलं तर मानवी मेंदू हा मुळातच कथा रचण्यात अत्यंत वाकबगार असतो. म्हणजे अतिविचाराच्या जाळ्यात जेव्हा एखादी व्यक्ती अडकते ना, तेव्हा तिचा मेंदू अशा भयानक भविष्याच्या कथा रंगवू लागतो ज्यांचा वास्तवाशी खरं तर काहीही संबंध नसतो. बापरे, खरे ते. उत्क्रांतीच्या काळात मेंदूची रचना संकटांना ओळखण्यासाठी झाली होती. पण आज वाघ किंवा सिंहासारखी प्रत्यक्ष संकट समोर नसताना आपला मेंदू भविष्यातील काय म्हणतो आपण त्याला काल्पनिक संकटांनाच खरे मानू लागतो. आणि निस्क्यांच्या पुस्तकाचा हा शेवटचा धडा ह्याच कल्पनाशक्तीला आणि भीतीला कसं आवर घालायचं यावर अतिशय व्यावहारिक प्रकाश टाकतो. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य ध्येय केवळ या पुस्तकातून आपण काय शिकलो याची वरवरची उजळणी करणं एवढंच नाहीये. नक्कीच नाही. तर अतिविचार आणि चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडून जे मानसिक स्वास्थ्य आपण मिळवतो ते दीर्घकाळ कसं टिकवून ठेवायचं याचा सखोल वेध आपल्याला घ्यायचा आहे. कारण म्हणजे एखादी गोष्ट वाचणं खूप सोपं असतं, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून त्याची सवय बनवणं हे खरं आव्हान असतं ना. अगदी बरोबर. याच प्रवासात पुस्तकाच्या अगदी शेवटी लेखकाने एक अतिशय रंजक कृती करायला सांगितली आहे. हो, ती खूप महत्वाची कृती आहे. ते म्हणतात की आता इथेच थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि आतापर्यंतच्या आपल्या संपूर्ण प्रवासावर मागे वळून पहा. म्हणजे निस्कायाला केवळ एक थांबा न म्हणता बदलाप्रती आपली बांधिलकी मजबूत करणारी 36वी पायरी असं संबोधतात. खरं सांगायचं तर ही 36वी पायरी अत्यंत महत्वाची आहे. बरेचदा एखादं नवीन कौशल्य शिकताना आपण सारखं पुढे पळण्याचा प्रयत्न करतो. हो, घाई असते आपल्याला नेहमी. अगदी. पण निस्का आपल्याला जाणीवपूर्वक थांबायला सांगत आहेत. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण पूर्वी कोणत्या मानसिक अवस्थेत होतो आणि आता आपल्या विचार पद्धतीत आणि भावनिक प्रतिसादांमध्ये किती सजगता आली आहे. जुन्या आणि नव्या विचार पद्धतीची ही तुलना आपल्याला वर्तमान काळात अधिक स्थिर करते. मला इथे ना एक सादृश्य आठवतंय. हे एखाद्या गिर्यारोहकासारखं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे कल्पना करूया की एक गिर्यारोहक अत्यंत कठीण चढाई करून घामाने डबडबलेल्या अवस्थेत एखाद्या बेस कॅम्पवर पोहोचतो. तिथे तो क्षणभर थांबतो आणि खाली दरीकडे पाहतो. तिथून त्याला तो रस्ता दिसतो जिथून त्याने सुरुवात केली होती. खराब हवामान, पायात आलेले गोळे, तरीही त्याने न सोडलेली जिद्द, हे सगळं त्याला तिथे दिसतं. बरोबर. पण माझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की असं मागे वळून पाहणं केवळ एक मानसिक समाधान मिळवण्यासाठी असतं की पुढील खडतर प्रवासासाठी ते खरोखरच एक आवश्यक साधन म्हणजे टूल आहे? मी सांगेन की ते केवळ भावनिक समाधान नक्कीच नाहीये. ती एक न्यूरोलॉजिकल म्हणजेच मेंदूच्या कार्यपद्धतीची नितांत गरज आहे. अच्छा. हो. जेव्हा आपण मागे वळून पाहतो ना तेव्हा आपण मेंदूला एक स्पष्ट पुरावा देत असतो. कारण आपल्या मेंदूला बदलावर विश्वास ठेवण्यासाठी नेहमी पुराव्यांची गरज असते. म्हणजे मेंदू असा सहजासहजी विश्वास ठेवत नाही. अजिबात नाही. कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजेच वैचारिक पुनर्रचनेसारख्या पद्धतींचा अवलंब करून नकारात्मक विचारांना कसं ओळखायचं हे जेव्हा आपण शिकतो तेव्हा मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज म्हणजे नवे मार्ग तयार होत असतात. अरे वा. तो गिर्यारोहक जेव्हा खाली पाहतो तेव्हा त्याला केवळ स्वतःचं यश दिसत नाही तर त्याला स्वतःची ताकद नव्याने समजते. जर मी इतक्या खालून इथपर्यंत येऊ शकलो तर पुढचं शिखरही सर करू शकतो. हा जो आत्मविश्वास तिथे निर्माण होतो ना तो मेंदूची जुनी भीतीची साखळी तोडतो. ही 36वी पायरी बघायला गेलं तर मेंदूला खात्री पटवून देते की आपण पूर्वीसारखे असहाय्य नाही आहोत.
म्हणजे हा भूतकाळाचा आढावा मेंदूला रिप्रोग्राम करण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक वापरला जातो. तर अगदी बरोबर. जुन्या सवयी आणि नवीन सजगता यांची ही तुलना मेंदूला एक नवा संदर्भ देते आणि हा नवा मार्ग तयार होण्याबद्दल बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा प्रवास म्हणजे एका रात्रीत मारलेली मोठी उडी नसते. नक्कीच नाही. ती एक संथ प्रक्रिया असते. हो, तो अनेक छोट्या पावलांची बेरीज असतो. आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा हे छोटे विजय किती महत्वाचे आहेत हे लक्षात येतं. म्हणजे नकारात्मक विचारांना आळा घालणं, सजगतेचा एखादा छोटासा अनुभव घेणं किंवा नुसतंच श्वासोच्छवासाचं तंत्र वापरणं, या छोट्या विजयांचं महत्त्व लेखकाने खूप प्रकर्षाने अधोरेखित केलं आहे. हो, कारण जेव्हा ओव्हर थिंकिंगमुळे एखादी व्यक्ती प्रचंड गोंधळलेल्या मनस्थितीत असते आणि त्या क्षणी म्हणजे अगदी त्या क्षणी ती स्वतःला वर्तमानात आणून केवळ एक दीर्घ श्वास घेऊ शकते, तेव्हा ती बाह्य जगासाठी खूप सामान्य गोष्ट वाटेल, पण त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी ती एक खूप खूप मोठी उपलब्धी असते. खरंय. हा एक असा क्षण असतो जिथे आपण मेंदूचा ऑटो पायलट मोड बंद करून मॅन्युअल कंट्रोल आपल्या हातात घेतो. चिंतेच्या वादळात स्वतःला स्थिर ठेवण्याचा तो पहिला आणि सर्वात कठीण टप्पा असतो. म्हणजे हे अगदी पिगी बँकेत रोज एक एक नाणं टाकल्यासारखं आहे. अगदी तसंच. एका नाण्याने कोणीही रातोरात श्रीमंत होत नाही, पण तेच एक एक नाणं जर आपण साठवत गेलो तर दीर्घकाळात तीच एक मोठी संपत्ती बनते ना. नक्कीच. पण मला सांगा, खरोखरच आपल्या मेंदूला एका साध्या दीर्घ श्वासाच्या विजयाचं कौतुक वाटतं का? कारण आपण नेहमी मोठ्या यशाच्या आणि मोठ्या बदलाच्या शोधात असतो. साध्या श्वासाने खरंच काही फरक पडतो का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या मेंदूची रचना मोठ्या परिणामांची अपेक्षा करणारी असली तरी न्यूरोसायन्स असं सांगतं की जेव्हा आपण एखादं छोटं यश साजरं करतो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन सोडतो. डोपामाइन? आणि हे डोपामाइन फक्त आनंदाचं रसायन नाही, तर ते प्रेरणेचं रसायन आहे. म्हणजे आपण जेव्हा सोशल मीडिया स्क्रोल करतो तेव्हा मिळणारं डोपामाइन हे क्षणिक असते. हो, ते लगेच संपतं. पण जेव्हा आपण एखादा नकारात्मक विचार ओळखून त्याला वेळीच थांबवतो आणि स्वतःला शाब्बासकी देतो तेव्हा तयार होणारं डोपामाइन हे मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीला म्हणजेच लवचिकतेला चालना देतं. अरे वा, म्हणजे मेंदू स्वतःला बदलत असतो. अगदी बरोबर. हे रसायन आपल्याला तीच योग्य कृती पुन्हा पुन्हा करण्याची प्रेरणा देतं. त्यामुळे ह्या छोट्या विजयांना कमी लेखणं ही खूप मोठी चूक ठरू शकते. हे छोटे विजयच लवचिकतेचा पाया मजबूत करतात आणि अतिचिंतेविरुद्धच्या मोठ्या लढाईत आपलं सर्वात प्रभावी शस्त्र बनतात. एका साध्या श्वासाने आपण मेंदूला सुरक्षितेचा संदेश पाठवतो. बापरे, म्हणजे हे छोटे विजय खऱ्या अर्थाने आपल्या मेंदूत सकारात्मकतेचं आणि प्रेरणेचे बीज पेरत असतात. नक्कीच. पण इथेच मला प्रगतीच्या खऱ्या स्वरूपाचा सामना करावासा वाटतो. म्हणजे आपण साठवलेली ही पिगी बँक जर अचानक फुटली तर काय? म्हणजे तुम्हाला सेटबॅक्स बद्दल म्हणायचंय? हो, कारण हे छोटे विजय नेहमीच मिळतात असं नाही ना. निस्का पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे स्पष्ट करतात की मानसिक प्रगती ही सरळ रेषेत म्हणजेच लिनियर नसते. आणि हे पूर्णपणे स्वाभाविक आहे. जुन्या सवयी परत येणं याचा अर्थ असा अजिबात होत नाही की केलेली सगळी प्रगती पुसली गेली आहे. मानसिक आरोग्याचा आलेख हा शेअर मार्केटच्या आलेखासारखा वरखाली होतच पुढे जाणारा असतो. तो कधी थेट असा एका सरळ रेषेत वर जाणारा नसतो. पण इथे माझा एक स्पष्ट प्रतिवाद आहे. म्हणजे आपण थोडं वास्तववादी दृष्टिकोनातून विचार करूया. हो, नक्कीच. जेव्हा आपण खूप मेहनत करून सजगतेचं तंत्र शिकतो, स्वतःला सावरतो, डायरी लिहितो आणि अचानक एखाद्या दिवशी तीच जुनी चिंतेची आणि भीतीची भावना परत येते, तेव्हा येणारी निराशा बापरे प्रचंड असते. मी पुन्हा त्याच खड्ड्यात पडलो, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही अशी भावना निर्माण होते. हो, अगदी साहजिक आहे. अशा वेळी आपण शिकलेल्या या सगळ्या पद्धती आणि काय म्हणतो आपण रणनीती निरुपयोगी ठरत आहेत असं वाटणं अगदी स्वाभाविक नाही का? ती निराशा येणं 100% साहजिक आहे. पण यामागील विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. कसं? जेव्हा आपण तणावाखाली असतो ना, तेव्हा मेंदू ऊर्जेची बचत करण्यासाठी नेहमीच्या परिचित मार्गांवर जाणं पसंत करतो. अच्छा, म्हणजे जुन्या मार्गांवर? हो, ओव्हरथिंकिंगचे हे जुने मार्ग मेंदूमध्ये खूप खोलवर रुजलेले असतात. त्यामुळे जुन्या सवयी परत येणं हा अपयश नसून ती फक्त मेंदूची तणावाला दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया असते. म्हणजे मेंदू फक्त स्वतःचा बचाव करत असतो. अगदी बरोबर. आणि इथेच आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. जुन्या सवयी परत येणं ही शिकलेल्या रणनीती पुन्हा नव्याने लागू करण्याची एक संधी असते.
निस्का यांनी पुस्तकात बीजाचं एक अतिशय सुंदर सादृश्य दिलं आहे. म्हणजे मातीत एखादं बी लावल्यावर ते रातोरात मोठं झाड बनत नाही. नाही, त्याला वेळ लागतो. त्याला सतत पाणी, खत आणि ऊन लागतं. बी रुजला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण रोज माती उखडून पाहत नाही ना. नाही, ते तर आपण कधीच करत नाही. आपण फक्त त्याची काळजी घेत राहतो, कारण वाढ जमिनीखाली शांतपणे सुरू असते. म्हणजे जुन्या सवयी परत येणं हे झाडावर पडलेल्या एखाद्या रोगासारखं किंवा खराब हवामानासारखं आहे, ज्याचा सामना करायचा आहे. झाड मुळापासून उपटून फेकून द्यायचं नाही. अगदी तंतोतंत. म्हणूनच दर महिन्याला प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. कोणत्या पद्धती काम करत आहेत, कशात बदल करण्याची गरज आहे याचा अभ्यास केला पाहिजे. हे सातत्य भविष्यातील तणावाविरुद्ध एक सुरक्षा जाळे म्हणजे सेफ्टी नेट म्हणून काम करतं. बरोबर. हे जाळे पडण्यापासून पूर्णपणे रोखू शकणार नाही, पण जेव्हा आपण पडतो तेव्हा जास्त दुखापत होऊ नये आणि आपण पुन्हा लवकर उभे राहावे याची काळजी हे जाळे नक्की घेतं. पण हे सुरक्षा जाळे केवळ आपल्या स्वतःच्या प्रयत्नांमधनं निर्माण होत नाही ना? नाही, त्यासाठी अजून गोष्टी लागतात. हो, कारण त्या बीजाला नुसतं पाणी देऊन चालत नाही, तर वाढण्यासाठी योग्य माती आणि पोषक परिसराची नितांत गरज असते. नक्कीच. आपला आजूबाजूचा परिसर आपल्या मानसिक आरोग्याला कसा आकार देतो हे पाहणं महत्वाचं आहे. स्वतःमध्ये झालेले हे सकारात्मक बदल टिकून ठेवण्यासाठी एका आश्वासक वातावरणाची म्हणजेच एका सपोर्टिव्ह इकोसिस्टमची गरज असते, असं निस्का म्हणतात. हो, कारण मानवी मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम ही आजूबाजूच्या लोकांशी सतत जुळवून घेत असते. याला को रेग्युलेशन असं म्हणतात. को रेग्युलेशन? हो. जर आपण सतत चिंताग्रस्त आणि नकारात्मक लोकांच्या सहवासात असू ना, तर आपले मिरर न्यूरॉन्स तीच चिंता टिपतात. बापरे, म्हणजे इतरांचा ताण आपण नकळत घेतो. अगदी. याउलट जे लोक आपल्या संघर्षाला समजून घेतात, आपल्या लहानशा यशावरही आनंद व्यक्त करतात, मग ते मित्र असोत, कुटुंब असो किंवा एखादा सपोर्ट ग्रुप असो, त्यांच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिचा अनुभव अशा व्यक्तीसोबत शेअर करते जी खरोखर समजून घेते, तेव्हा ते अतिशय कॅथार्टिक असतं. कॅथार्टिक म्हणजे भावना मोकळ्या केल्यासारखं. हो, मनातील साचलेल्या गुंतागुंतीच्या भावनांचा तो एक उत्तम निचरा असतो. पण बघायला गेलं तर आजच्या या धकावकीच्या जीवनात नेहमीच असे मित्र किंवा प्रत्यक्ष आधार मिळतो असं नाही ना? खरंय, ते कठीण असतं. मग लेखकाने पुस्तके, पॉडकास्ट आणि ऑनलाईन कम्युनिटी यांसारख्या संस्थानांचा वापर करण्याचाही सुचवला आहे. पण माझा प्रश्न असा आहे की एखाद्या जिवलग मित्राशी प्रत्यक्ष बोलण्याने जो एक भावनिक आधार मिळतो, तसाच आधार एखादं पुस्तक वाचण्याने किंवा आपण आता करत आहोत तशा माहितीपर ऑडिओमधून खरोखर मिळू शकतो का? हे दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक आहेत. ते एकमेकांना पर्याय नक्कीच नाहीत. अच्छा. मित्राशी बोलण्याने जो भावनिक आधार, जी सुरक्षिततेची ऊब मिळते, ती पुस्तके देऊ शकत नाहीत. पण जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा अशी सखोल चर्चा ऐकतो, तेव्हा एक वेगळीच जाणीव होते. ती कशी? आपल्याला समजतं की आपल्या समस्या फक्त आपल्या एकट्यांच्या नाहीत, जगात हजारो लोक याच समस्येशी लढत आहेत. ही भावना एकटेपणा दूर करते. हो, हे खूप महत्वाचं आहे. ज्ञानस्रोतांचा वापर केल्याने नवीन तंत्रे आणि दृष्टिकोन मिळतात. आपण एका मोठ्या समुदायाचा भाग आहोत हे समजल्यावर नवीन शिकलेल्या कौशल्यांचा प्रभाव अधिक वाढतो. त्यामुळे मित्रांचा भावनिक आधार आणि संसाधनांचा बौद्धिक आधार हे दोन्ही मिळून एक भक्कम इकोसिस्टीम तयार करतात. म्हणजे आपल्याला भावना आणि ज्ञान या दोन्ही स्तरावर काम करणारी एक परिसंस्था लागते. अगदी बरोबर. पण ही इकोसिस्टम कितीही मजबूत असली ना, तरी एक शत्रू असा आहे जो बाहेरून नाही तर आतूनच हल्ला करतो. म्हणजे स्वतःचे विचार. हो, आपण स्वतःचे सर्वात कठोर समीक्षक असतो, हे नाकारता येणार नाही. या संपूर्ण प्रवासात स्वतःशी कसं वागायचं हा सर्वात कळीचा मुद्दा बनतो. खरंय. आपण स्वतःला जेवढे दोष देतो, स्वतःला जेवढं कमी लेखतो, तेवढे इतर कोणालाच करत नाही आपण. म्हणूनच निस्का यांनी स्वतःबद्दल सहानुभूती किंवा सेल्फ कंपॅशन यावर प्रचंड भर दिलाय. स्वतःबद्दल सहानुभूती ही या संपूर्ण काय म्हणतो आपण हिलिंग प्रक्रियेची मुख्य गुरुकिल्ली आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहता आपला मेंदू चुका लक्षात ठेवण्यासाठीच डिझाईन केलेला आहे, जेणेकरून आपण पुन्हा त्या चुका करू नयेत आणि सुरक्षित राहावे. बरोबर. पण मानसिक आरोग्याच्या प्रवासात हाच बचाव करणारा मेंदू आपला शत्रू बनतो.
जेव्हा प्रगती थांबते किंवा एखादी चूक होते तेव्हा आपण स्वतःवर खूप रागवतो. हो, आपण स्वतःला शिक्षा करतो अक्षरशः. पण निष्का सांगतात की जेव्हा प्रगती थांबल्यासारखी वाटते, जुन्या सवयी परत येतात, तेव्हा स्वतःशी अत्यंत सौम्यपणे वागलं पाहिजे. स्वतःच्या चुकांना क्षमा करणं ही पळवाट नसून ती पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा साठवण्याची पद्धत आहे. मला इथे ना स्वतःचा बॉस होण्याऐवजी स्वतःचा जिवलग मित्र बनण्याची उपमा द्यायला नक्की आवडेल. अरे वा, खूप छान उपमा आहे ही. म्हणजे जेव्हा आपला एखादा मित्र संकटात असतो तेव्हा आपण त्याला ओरडण्याऐवजी पाठीवर हात ठेवून सांगतो की काही हरकत नाही, आपण यातून मार्ग काढू. नक्कीच. पण स्वतःच्या बाबतीत आपण एक अत्यंत निर्दयी बॉस बनतो. पण इथे एक मोठी अडचण अशी आहे की आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात प्रत्येक गोष्ट तात्काळी हवी असते. हो, सगळं फास्ट पाहिजे असतं. आज ठरवलं आणि उद्या ओव्हरथिंकिंग बंद असं आपल्याला वाटत असतं. या घाईच्या काळात स्वतःशी इतका संयम कसा बाळगायचा? हाच खरा संघर्ष आहे जो प्रत्येकाला करावा लागतो. पण निष्का यांच्या शब्दांत सांगायचं तर घाई करून मानसिक आरोग्याच्या बाबतीत काहीही साध्य होत नाही. जेवढी घाई करू तेवढे आपण जुन्या सवयींमध्ये अधिक अडकू. आपल्याला भविष्यात कोण बनायचं आहे हे अंतिम चित्र डोळ्यांसमोर ठेवणं आवश्यक आहे. अंतिम चित्र म्हणजे विजन. हो, एक अशी व्यक्ती जिचं मन स्पष्ट आहे, हृदय लवचिक आहे आणि आत्मा शांत आहे. हे ध्येय समोर असलं की संयम आपोआप येतो. प्रत्येक श्वास, सजगतेचा प्रत्येक क्षण आणि स्वतःची काळजी घेण्याची कृती ही आपल्या हिलिंगची म्हणजेच बरे होण्याची एक नवी कथा लिहित असते. तुम्हीच तो बदल आहात या एका अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्यावर लेखकाने जोर दिला आहे. खरंच खूप सुंदर आहे हे. ही एक अनोखी आणि धैर्याने भरलेली जीवनयात्रा आहे जिचा स्वीकार अत्यंत खुल्या मनाने व्हायला हवा. तुम्हीच तो बदल आहात हे खरोखरच खूप शक्तिशाली वाक्य आहे. म्हणजे जेव्हा आपण या संपूर्ण चर्चेकडे एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा लक्षात येतं की अतिविचारातून बाहेर पडण्याचा हा प्रवास एका सरळ रेषेत जाणारा नाहीये. नाही, नक्कीच नाही. आपण आज शिकलो की मागे वळून पाहणं ही प्रगती थांबवणं नसून ती बदलाची एक महत्वाची न्यूरोलॉजिकल पायरी आहे. बरोबर. एखादा दीर्घ श्वास घेण्याइतके छोटे विजय साजरे केल्याने आपल्या मेंदूला प्रेरणेची चालना मिळते आणि रेझिलियन्सच्या म्हणजे लवचिकतेचा पाया रचला जातो. प्रगती नेहमीच सरळ रेषेत नसते हे स्वीकारून जुन्या सवयी परत आल्यावर स्वतःला दोष न देता सातत्य ठेवणं आणि आजूबाजूला योग्य लोकांचा तसंच पुस्तकांसारख्या संसाधनांचा एक भक्कम आधार निर्माण करणं, नक्कीच. हे सगळे घटक मिळून आपल्याला अतिविचारातून बाहेर काढतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा निर्दयी बॉस होण्याऐवजी स्वतःचा जिवलग मित्र बनून संयम बाळगणं. याच त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एका शांत आणि स्थिर जीवनाकडे घेऊन जातात. अगदी बरोबर. आणि मी सांगेन की या जीवनयात्रेतील प्रत्येक व्यक्ती ही एक असाधारण आत्मा आहे. अत्यंत धैर्याने प्रत्येकजण या आयुष्याच्या लाटांवर स्वार होऊन पुढे जात आहे. या प्रवासात आलेले प्रत्येक अश्रू आणि वाटून घेतलेलं प्रत्येक हसू हे वाया गेलेलं नाहीये, तर त्यांनी माणसाला आतून अधिक मजबूत आणि परिपक्व बनवलं आहे. खरंय. ही एक काय म्हणतो आपण शिकण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. किती सुंदर विचार आहे हा. आजच्या चर्चेच्या सुरुवातीला आपण सद्गुरूंचा तो विचार ऐकला होता की भीती म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचा नकारात्मक दिशेने केलेला अतिवापर. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत, तेव्हा जाता जाता सर्वांसाठी विचार करण्यासाठी एक नवीन आणि थोडा वेगळा प्रश्न सोडून जाण्याची वेळ आली आहे. नक्कीच. काय आहे तो प्रश्न? जर भीती म्हणजे केवळ कल्पनाशक्तीचा चुकीचा आणि नकारात्मक दिशेने केलेला वापर असेल तर जरा शांतपणे विचार करा. जर आपण आपली हीच अफाट आणि अमर्याद कल्पनाशक्ती अत्यंत जाणीवपूर्वक स्वतःच्या सर्वात शांत, सशक्त आणि आनंददायी भविष्याची चित्रे रंगवण्यासाठी वापरली तर आयुष्यात किती अद्भुत आणि जादुई बदल घडून येईल. बापरे, खूपच खोल विचार आहे हा. हो ना. आज याच प्रश्नासोबत आणि विचारासोबत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल चर्चेसह.